पुण्यात जागा वाटपामध्ये शिवसेना आणि भाजप पक्षामधील तिढा हा अजूनही कायम आहे। शिवसेनेला हव्या असलेल्या जागा देण्यास भाजप तयार नसल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी हे नाराज आहेत। अशातच शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सांगितलं जातंय। तर जागा वाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झालेला आहे आणि निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा धंगेकर यांचा आरोप आहे। पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान राखला जावा अशी मागणी देखील रवींद्र धंगेकरांनी केली आहे। तुम्हाला अजून सुद्धा म्हणजे मान जे भाजपने दिला पाहिजे, जेवढे जागा दिले पाहिजे ते दिले जात नाही आणि तुमचा मुलगा देखील अपक्ष लढण्याची तयारी करतोय। नाही, आता विषय असा की सगळ्या शिवसैनिकांना निवडणूक लढवायची। मी पहिल्या दिवसा म्हणतो की लाचार होऊन आपल्याला युती करायची नाही, सन्मानाने युती झाली पाहिजे, जेणेकरून मग आम्हाला कोथरूड असेल, कात्रज असेल, धनकोडी असेल, वडगाव शिरे असेल, सगळेच मतदारसंघामध्ये आम्हाला लोक आमचे प्रतिनिधी पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही शिंदे साहेबांना मी स्वतः विनंती केलेली आहे आणि लाचार होऊन आम्हाला युती नको आहे। आणि शेवटी तुम्हाला सांगू का, हे लढणारं रक्त आहे, शिवसेनेचं भगवं रक्त आहे आणि याच्यामध्ये पुणेकर स्वाभिमानी आहेत कुणी, आणि त्याच्यामुळं आम्हाला जर सन्मानाने न देता आमच्या निवडणुका लढवण्याचा अधिकार शिंदे साहेबांनी आम्हाला दिला पाहिजे अशी मी त्यांना विनंती केली। आत्ता जर बघितलं तर तुमचा मुलगा अपक्ष लढण्याची तयारीत आहे आणि का? मी विषय तो नाही आहे, शेवटी अजून तो सगळी युती गुलदस्त्यात आहे, सगळ्या जागा गुलदस्त्यात आहे। पण कालपर्यंत तो माझ्याबरोबर होता, उद्या आजपासून तो माझ्याबरोबर नाही। त्यांनी सांगितलं पप्पा तुम्ही तुमचं बघा, मला माझं बघू द्या। पण मी म्हटलं थांब जरा, शिंदे साहेबांवर विश्वास ठेव, शिंदे साहेब तुला योग्य ते न्याय देतील, नाहीतर तुला निवडणूक लढवायची आहे तर तो बसणारं रक्त नाही, ते स्वाभिमानी रक्त, ते लढणारं रक्त आहे। नाराजगी तुमच्यापर्यंत पोहोचली, तुम्ही देखील नाराज दिसताय। नाही ना, मी नाराज नाही, मी तुम्हाला सांगतो परत एकदा, मी नाराज नाही, लढणारा माणूस आहे। मी साहेबांना सांगितलं की आम्हाला लढू द्या, निवडणुका हरणं जिंकणं हे काही नवीन नाही, पण पुणेकरांचा कौल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलेलं महाराष्ट्रामध्ये काम हे पुणेकरांनी बघितलं आहे। एक चांगला चेहरा, एक सर्वसामान्य चेहरा आणि शासन लोकांच्या दारापर्यंत न्यायचं काम त्यांनी केलं। त्यामुळं शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढवणार आणि 100% आम्ही निवडणुका जिंकणार। म्हणजे अर्थात आज कदाचित जाहीर व्हायला हवं आहे। नाही, आता कार्यकर्ते संदर्भ वाढलेला आहे, संदर्भात आहे। त्याचा विषय असा की आता कार्यकर्त्यांना न्याय वेळ द्यायची वेळ आली, कारण कटोरी घेऊन गेल्यासारखी परिस्थिती आज कार्यकर्त्यांची आणि शेवटी लढणारं रक्त आहे, त्याला मग शिवसेना ही लढणारी रस्त्यावरची, त्यामुळे मला तर वाटत नाही कोण आता थांबणार नाही। अद्याप स्पष्टता नाही, म्हणून रवींद्र धंगेकरांचा जो मुलगा आहे तो देखील आता अपक्ष लढण्याच्या तयारीत दिसतोय आणि या ठिकाणी सन्मानपूर्वक जागा मिळायला हवं अशी मागणी या ठिकाणी होताना दिसतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।